तर आज बनवणार आहे कोहळ्याचे बोंड. खास करून आमच्या विदर्भामध्ये बनवतात आणि हे कोहळं आहे काशी कोहळं. तर याचे बोंड खूप छान होतात आणि फक्त हे बोंडासाठीच कोहळं असतं आणि भाजीचं जे कोहळं असतं ते वेगळं असतं. तर हे कोहळं आहे ना थोडं म्हणजे चिरायला वेळ लागतो याला. विळीनी छान चिरल्या जातं. आता माझ्याकडे विळी नव्हती त्याच्यामुळे मी चाकूनेच चिरणार आहे. आणि याचे जे साल असतात एकदम असे टणक असतात, थोडा वेळ लागतो. तर अशा पद्धतीने चिरून घेतलं, बारीक बारीक फोडी केल्या आणि याच्या ज्या बिया आहेत त्या फेकणार नाही. त्या पुढच्या वर्षी कामी पडेल. वाळवून त्याचं परत बी तयार. त्यानंतर 2-3 पाण्याने धुवून घेतलं आणि गंजामध्ये शिजायला ठेवलं. यामध्ये थोडं पाणी टाकणार आहे जेणेकरून ते छान शिजतील आणि 10 ते 15 मिनटं अगदी कमी फ्लेमवर ते शिजू द्यायचं. छान शिजलं की त्यामध्ये टाकणार आहे साखर. आता साखर आपल्या आवडीनुसार, कोणाला गोड पाहिजे असते तर कोणाला कमी गोड. त्यानंतर साखरेला छान पाणी सुटलं की यामध्ये विलायची पावडर, थोडं मीठ आणि परत त्याला शिजू द्यायचं आहे. जसं की आपण पुरण शिजवतो त्याप्रमाणे. आता यामध्ये मी थोडं मीठ टाकलेलं आहे आणि बघू शकता आपले मस्त असं कोहळं शिजलेलं आहे. आता हे शिजलं, थंड झालं की यामध्ये टाकणार आहे मी थोडं गव्हाची कणिक. तर कणिक अगदी थोडी घेतलेली आहे आणि ते परत हाताने छान मिक्स करून घेऊ जेणेकरून गुठळ्या राहणार नाही. आणि त्यानंतर याच्यामध्ये 1 चम्मच तूप टाकणार आहे. तुपामुळे काय होते, छान चव येते आणि खायला पण छान लागतात. तर अशा पद्धतीने थोडं तूप टाकलेलं आहे आणि परत मिक्स करून घेईल. आणि इकडे मस्त तेल गरम झालेलं आहे आणि ज्याप्रमाणे भजे तळतो ना त्याप्रमाणे आपल्याला इथे बोंड तळून घ्यायचे आहे. तर हे बोंड तळताना जास्त फ्लेम पाहिजे नाही, अगदी मीडियम किंवा कमी फ्लेमवर तळायचे आहे. आणि बघा मस्त असे ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेले आहे. आणि हे काशी कोहळ्याचेच बोंड छान वाटतात. जे की भाजीचं कोहळं असतं ते मोठं असतं, त्याचे बोंड अजिबात चांगले होत नाही. याचे तुम्ही बोंड करू शकता किंवा खीर करू शकता आणि खायला एकदम भारी लागतं हे बोंड. आणि हे फरवरी ते मार्च महिन्यापर्यंत खाऊ शकता. एप्रिलमध्ये गरमी वाढली की ते कोहळे खराब होतात. तर चला मग या सर्वांनी खायला. बाय बाय.